इचलकरंजीतील शहापूर इथं भरधाव चारचाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्यानं झालेल्या अपघातात 7 वाहनांचं नुकसान झालंय। अपघातात 4 जण जखमी झालेत। अपघातातील वाहनानं एका बेकरीबरोबरच विद्युत ट्रान्सफॉर्मरलाही जोराची धडक दिल्यानं मोठं नुकसान झालं। शहापूर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनं ताब्यात घेतली आहेत। इचलकरंजी इथं आज दुपारी शहापूर चौकातून जीके नगरकडे निक्सन कंपनीचं चारचाकी वाहन भरधाव जात होतं। या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं वाहन रस्ता दुभाजकावर आदळलं। त्यानंतर रिक्षाला धडक दिल्यानं ती रिक्षा जवळच्या चिंतामणी बेकरीत घुसली। बेकरीतील अनिल देवकरे यामध्ये जखमी झाले। त्यानंतर त्या वाहनानं आणखी 6-7 वाहनांना धडक दिली। त्या वाहनांचंही नुकसान झालं। विद्युत खांबावरील ट्रान्सफॉर्मरवरही हे वाहन आदळल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। या अपघातात 4 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अपघाताची माहिती मिळताच शहापूरचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी पथकासह भेट दिली। रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं।